कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हॅलो, एक्सक्यूज मी। हाय, सॉरी, पण तुम्ही ओमकार पॅथॉलॉजी लॅबमध्ये काम करता राईट? हो, काय झालं पण? ॲक्च्युली आय नीड अ फेवर, काम होतं तुमच्याकडे, प्लीज कराल का? कसलं काम आणि मी का करायचं? हे बघा, मी तुम्हाला ह्या कामाचे बऱ्यापैकी पैसे देईल, पण तुम्हीच हे काम करायला हवं, प्लीज मला हेल्प करा। सी, तुम्ही घाबरू नका, हे बघा मी तुम्हाला कुठलंच चुकीचं काम करायला सांगणार नाही। हो, पण काम काय नक्की ते तरी सांगा। ॲक्च्युली गेल्या आठवड्यात तुमच्या लॅबमध्ये चारुशीला शशिकांत परब या नावाच्या मुलीने टेस्ट केल्या होत्या, मला त्याचे रिपोर्ट्स हवे आहेत, बट तुमच्या कम्प्युटर रेकॉर्ड्समधली ओरिजिनल कॉपी हवी आहे। अहो, हे काय बोलताय तुम्ही? कुणाला कळालं ना तर माझी नोकरी जाईल। प्लीज, तुम्ही जर हे काम नाही केलं ना तर कोणाचं तरी अख्खं लाईफ स्पॉईल होईल। हे बघा, मी तुम्हाला हवे तेवढे पैसे देईन, बट प्लीज मला हेल्प करा। अहो मॅडम, पण त्याला वेळ लागेल, थोडा वेळ तरी लागेल, म्हणजे लगेच होणारं काम नाहीये। नाही, प्लीज, उद्याच्या उद्या हे काम झालं पाहिजे आणि तुम्हीच हे करू शकता। हे बघा, हे काम तुम्ही माझ्यासाठी करताय, हे तुमच्या लॅबमध्ये कोणालाच कळणार नाही। आय टेक केअर ऑफ इट, बट प्लीज तुम्ही हेल्प करा माझी। बरं, ठीक आहे, पण काही झालं तर तुम्ही सांभाळून घ्याल ना? हो, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी सांभाळेन सगळं। मला फक्त प्लीज तुमचा नंबर द्या ना। माझा ते पैशाचं तेवढं बघा। हो, नक्की, बट फक्त प्लीज जसं काम होईल तसं लगेच मला इन्फॉर्म करा, ओके? ठीक आहे, थँक्यू सो मच। किती राग काढा, आता तर मीच सून म्हणून येणार आहे, मग सगळाच हिशोब चुकता करेन। उमा, काही गोष्टी आपल्या हातात नाही आहेत, त्याचा विचार करत बसलात तर जास्त त्रास होईल तुमका। आपण लेख हा श्रीनू, अगदी लहानातली लहान गोष्ट सुद्धा येऊन सांगत होतो, आणि आज आयुष्यात एवढी मोठी गोष्ट होता, पण साधी अंगाक हळद सुद्धा लावता येत नाही। मका इकडे नाही राहावं, तो काहीतरी करा ना। हवं तर मी सगळ्यांचं बोलणं ऐकून घेईन, पण मग श्रीनुक बघूच। उमा, आपले आशीर्वाद कायम त्याच्या पाठीशी असणार आहे, आता त्याच्यातच समाधान माना ना। आणि माका खात्री ह्या लालीला एक दिवस तिची चूक कळेल, तिचा आपल्यावरचा राग कमी होईल आणि परत आपण आपल्या घरी जाऊ। मग त्या जेवढं कौतुक करायचं असेल ना तेवढं शिन्नूचं करा। पण मग उद्याचं काय? म्हणजे उद्या पण आपण त्याच्या डोक्यावर अक्षता टाकून जायचं नाही काय? कुठल्या जन्माची शिक्षा मिळतो आपल्याक? एवढं पण हक्क राहिलो नाही काय त्याच्यावर? त्या
काका तरी करमत असत का तिकडे आपल्याशिवाय? हे बघ, मी आता तुला मांगरातच भेटायला येणार होतो. काका हळद होती ना आज, झाली? झाली. व्यवस्थित झालं ना सगळं? काय व्यवस्थित होतंय होई? हे जे काही चाललंय ना त्या कशालाच अर्थच नाहीये. या घरात आता जे काय होतंय त्यात फक्त चारू आनंदी आहे, बाकी कोणी नाही. माझा श्रीनू तर शिक्षा भोगतात ना तसा बसलाय ग हळदीला. आणि आमची लाली शिक्षा देतात ना तसे त्याच्यावर ताशेरे ओढत बसली आहे. काका मग काय करू, मला ना काहीच कळत नाहीये. अजूनही तुला काही होईल असं वाटतंय? ओवी, यातच तुझं श्रीनूवर किती प्रेम आहे हे कळतंय ग. काका माझ्याशी लग्न झालं नसतं ना तरी चाललं असतं. श्रीनिवास इनोसंट आहे प्रूव्ह व्हायला हवं होतं. ओवी, अजूनही तू श्रीनूचाच विचार करतेस आणि आमच्याकडनं तुला फक्त आणि फक्त त्रास होतोय. माफ कर ग ओवी, माफ कर प्लीज. काका नाही प्लीज, तसं काही नाहीये. हे बघा मी शेवटपर्यंत माझे प्रयत्न थांबवणार नाही. अगं ओवी, तुला बंधूने चारूच्या मावशीचा नंबर दिला होता ना, त्याचं काय झालं? काका त्या नंबरवर कॉल करायचा मी खूप प्रयत्न केला, पण अजूनही तेच आन्सर येतंय, आउट ऑफ सर्व्हिस. लास्ट ऑप्शन म्हणून मी कॉलर आय डी चेक करायला गेले तर बघितलं तर दुसराच कोणाचा तरी नंबर होता. म्हणजे चारूच्या मावशीने तिचा नंबर बदलला असणार. खरंच काहीच कळत नाही. म्हणजे चारू या घरची सून होणार तर? ओवी, दुसरा काहीच मार्ग नाही का ग हे लग्न मोडण्यासाठी? काका मी सगळे प्रयत्न करते पण कुठूनच काहीच हाती लागत नाही. लेट्स सी, मी लॅब मधल्या एका मुलाला पैसे देऊन ओरिजिनल रिपोर्ट्स मागवलेत. त्याने जर ते दिले तर मे बी चारूला खोटं ठरवता येईल आपल्याला. हे बघ ओवी, काही कर पण तुझ्या प्रयत्नांना यश हे मिळालंच पाहिजे. हो काका मी करते प्रयत्न, पण आय फील काहीतरी सुटतंय आपल्या हातून म्हणून आपण फेल होतो. हे बघ ओवी, आपण आपल्या परीने प्रयत्न करतोय ना, मग कशाला टेन्शन घेतेस? होईल सगळं व्यवस्थित होईल. काका काहीच पॉझिटिव्ह होत नाहीये, सगळे सॅड आहे. आणि पुढे मावशी आणि दादा सुद्धा श्रीनिवासला आशीर्वाद देता येत नाहीये म्हणून दुःखी आहेत. ओवी, हे जे लग्नाला हजर आहेत ना ते तरी कुठे हौसेने सहभागी झालेत. काका खरं सांगू, सगळे जर खुश असते ना तर मी हॅपीली बॅकआउट केलं असतं. ओवी, मी समजू शकतो ग. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.